पुणे एक्सप्लोर करता करता आलो ओशो तीर्थ पार्क। हॅलो मित्रांनो, मी तुमच्या लाडका हिमांशू अजूनिक आलो तुमच्या स्क्रीनवर। जे प्रॉपर शहरात राहतात, ज्यांनी कधी जंगल झाडे झुडपे अशा वातावरणाचा अनुभव घेतला नसेल, तर हा पार्क फक्त तुमच्या त्या अनुभवासाठी बनवला गेला आहे। जर तुम्ही फक्त या मेंटॅलिटीने येत असणार की अरे इथं तर काहीच नाही, सर्वीकडे झाडे झुडपेच आहेत फक्त, तर नका येऊ। कारण इथं बघण्यासारखं काही नसून सर्व काही आहे अनुभवण्यासारखं। इथे तुम्हाला शांतता, घनदाट जंगल, त्या जंगलात असलेली विविध झाडे झुडपे अनुभवायला मिळतील। या पार्कची हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे का? तर हा गार्डन कोरेगाव पार्क मधल्या हिरव्यागार रस्त्यांच्या मध्ये बसलेला आहे। हे गार्डन आधी एक नाल्यांचे गटर होतं। हो, 1980च्या दशकात ओशो आश्रमाजवळ असलेली ही ओसाड आणि घाणेरडी जागा ओशोच्या शिष्यांनी साफ करून झाडे लावून एक सुंदर झेन गार्डन मध्ये रूपांतर केलं। आता इथे जपानी शैलीची पायावाटा, छोटे पाण्याचे झरे आणि शांततेत बसायला जागा आहे। पण एक गोष्ट खरी, इथं पाय ठेवताच बाहेरचा आवाज थांबतो आणि एक वेगळीच शांतता सुरू होते। आणि इथं अजूनही गटरच्या पाण्याचा प्रवाह आहेच, तुम्ही आलात तर बघायला मिळेल। तर नक्की भेट द्या या सुंदरशा गार्डनला आणि ही रील सेव्ह नक्की करा, कारण पुन्हा तुमच्या फीडमध्ये केव्हा येणार कुणास ठाऊक। हाव दॅट इज 78 ऑफ अवर झेकोस चॅनल सिरीज। चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट।